जेथे वैष्णवांचे भान जे जेकार गरजतसे पळोनिया गेली झोप पळोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भान जे जेकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे विठला विठला देवचे सुप्रसिद्ध थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा तुकोबरायांच्या गाथ्यातले 4 चरणाचा आणि 3ऱ्याच क्रमांकाचा जवळजवळ अभंग आहे. महाराजांचा हा प्रासादिक अभंग तुम्हा आम्हाला नेमकं कोणत्या जागृतीमध्ये इथं वर्णन केलं आहे, कोणती जागृती तुकोबरायांना सांगायची आहे, तर आत्मजागृती आपल्यासाठी या ठिकाणी झाली पाहिजे. कारण व्यवहारामध्ये जाग भरपूर रोज येत असते, रोज झोपलं की जाग येत असते, सावध होत असतो, परंतु इथं मात्र नेमकं कोणत्या प्रकारचं सावध झालं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं सावध झालो म्हणून तुकोबरायांनी या ठिकाणी प्रतिपादन करत आहे. म्हणून हा 4 चरणाचा अभंग प्रासादिक तुकोबरायांचा उत्कृष्ट असा आहे. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र वाझोली भगवान ज्योतिर्लिंगाच्या या प्रांगणामध्ये त्यांच्याच कृपाछत्राखाली तुम्ही आम्ही नांदत आहे. आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेमध्ये म्हणजे या वर्षीचं 30वं वर्ष आहे ना कुणाचं पारायणाचं पारायणाचं 30वं वर्ष आहे. आजचा जवळजवळ 4था दिवस, 4थ्या दिवसाची आजची सेवा आहे. माहित नसेल आज बुवा नेमका पत्रिकेमध्ये कोण आहे, पत्रिका ही दुसऱ्याच गावची असू द्या. कारण आजची नियोजित कीर्तन सेवा हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य उदय महाराज आटकेकर यांची होती, पण काही कारणास्तव ते इथं येऊ शकले नाही. इथली सेवा मात्र देवानं माझीच लिहिली होती. नाही, इथली सेवा माझीच लिहिली होती देवानं, बरं का, गावानं हो, देवानं लिहिली होती. ते देवानं या ठिकाणी साध्य करण्याच्या उद्देशानं बदली कीर्तन म्हणून काही ना नाही का सर्व ग्रामस्थांनी ती सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. हरिभक्तपरायण आदरणीय चंदू महाराज यांच्याकडून ती माझ्याकडे प्राप्त झाली. मी माझं परमभाग्य समजतो. सेवेसाठी लाभलेले इथं सर्व पंचकृषीत आलेले सर्व भजनी मंडळ आहेत. आता नाव कोणाचंही मला माहित नाही, विनेकरी आहेत, तिथून असणारे आमचे सगळे भजनी मंडळ आहेत. आमचे शंकर महाराज, विजयजी महाराज आहेत गोकथाकार, चंदू महाराज गावचंच वैभव आहे. हे आपली इथलीच आहेत ना, कवर सलतेवाडीकर आहेत, आपली डाकेवाडीकर आहेत, ही मंडळी आमची मोरेवाडी नाही का, सचिन महाराज पकवासाठी चोपदार कुठून आणले, गावातलेच आहेत का, बरं झालं गावातलेच आहेत. विनेकरीन चोपदार तरी गावातले असाल बरं का. असो, तुम्ही सर्व श्रोते वर्ग आहे, सगळ्यांना बेस्ट यथेच्छ जेवण झालेलं आहे. अन्नदात्यांनी आम्हाला आग्रह केला, हो नाही भाजी खाली तरी चालेल, नाही भात खाला तरी चालेल, पण छास मात्र पिलाच पाहिजे. होता का छास? उन्हाचे दिवस आहेत, पण छास ना आमचं कामातनं नरडी गेली ना. तिकडं काय बी होत्या, तुमचा कार्यक्रम पडू उठू काय बी हो, तिकडं आम्हाला काय घेणार. आमचं एवढं घेतलंच पाहिजे, सरबत एवढा एवढा घेतलाच, नाही घेतला की बुवालाही ताटो
हो बुवा पाणी म्हटलं तर आपल्याला घेणं झालाय म्हणून आम्हाला त्या निमित्तानं का भेना इथं तसं नाही बरं का इथं आम्ही आपलं संत पंगतीला गेलो तिथं आपलं त्यांचं आपलं आदरित्य झालं कारण अतिथी देवो भव आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहम साधो संगम पासते सततम धन्य गृहस्थाश्रम यथेच्छ भोजन सर्वांना त्यांनी दिलं आणि मिष्टान्न आणि तेही आतिथ्यम शिवपूजनम नाही का आपलं शिव मंदिरच आहे आणि भगवान शिवाचाच अवतार ज्योतिर्लिंग परमात्मा आहे म्हणून या असणाऱ्या अन्नदानातून आपला हा कार्यक्रम आहे धनदानातून कार्यक्रम आहे म्हणून सर्वांच्या या सहकार्यातून असणारा हा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे आपल्या गावाला अनेक साधू संतांचा पदस्पर्श झालेला आहे ते म्हणजे आपले वाल्मिक ऋषी आपल्याच भूमीतनं या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या भूमीतून जन्म झाल्यामुळे आपल्या भागामध्ये बरीचशी संत मांदियाळी निर्माण झाली नाही का आता माग फोटो लावलेलेच आहेत नाही का स्वानंद सुखनिवासी जनार्दन महाराज वसंतगडकर आहेत स्वानंद सुखनिवासी आमचे गुरुवर्य हरिहर महाराज आहेत स्वानंद सुखनिवासी आमचे लोटांगणे महाराज आहेत स्वानंद सुखनिवासी रमेशजी महाराज काटेकर असे मोठमोठे व्यक्ती या ठिकाणी जन्माला आले या भूमीमध्ये कशासाठी आलेले आहेत तर तुम्हाला आम्हाला सावध करण्यासाठी इथं आले आणि त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्ही सावध झालो म्हणून मंदिरामध्ये आलो विठ्ठल विठ्ठल ज्यांना मात्र सावध होण्याची इच्छा नाही ते मात्र इकडे फिरकत आणि फिरकणार नाहीत फिरकणार सुद्धा नाहीत म्हणून या ठिकाणी तुकोबरायला अभिप्रेत काय आहे तुकोबरायला अभिप्रेत एवढंच आहे की सावध झालो हरीच्या आलो जागरणा तुकोबराय म्हणतात मी स्वतः सावध झालेलो आहे इथून माग नव्हतो सावध पण आता मात्र सावध झालेलो आहे ज्या अर्थी सावध झालो म्हणत आहेत त्या अर्थी इथून माग मात्र सावध नव्हते असं तुकोबरायांचं म्हणणं आहे मग आले कुठं सावध होऊन हरीच्या आलो जागरणा हरीचा जागरण जिथं चाललेला आहे त्या जागरणाला मात्र मी आलेलो आहे मग कोण कोण आहे तिथं जेथे वैष्णवांचे भार हे सगळे वैष्णव आहे कारण वैष्णव पंथाचा हा कार्यक्रम आहे कार्यक्रम अनेक पंथाचे आहेत पंथ अनेक आहेत त्याच्यामध्ये वैष्णव पंथाचा ज्या अर्थी कार्यक्रम आहे त्या अर्थी हे सगळे कोण आहेत वैष्णव जन आहेत म्हणून हे वैष्णव आहेत आणि ते गप बसत नाहीत ते काय म्हणतात तर जय जयकार गरजत असे नाही का पुंडलिकावरला म्हटल्यानंतर किती किती जय म्हणावं लागते नाही का पाक नमक पार्वती शिव हर 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 महादेव पर्यंत आपल्याला जय जयकार गरजत या ठिकाणी आहे म्हणून तुकोबराय म्हणतात इथं गप बसत नाहीत वैष्णव आमचे जय जयकार गरजत असे आणि त्या जय जयकारामुळे काय झालं पळवणिया गेली झोप आणि होते पाप आडते म्हणून कीर्तनामध्ये बहुतांशी झोप येते का इकडं आली ती का नाही इकडं नाही येत पण इथलं मात्र तुकोबराय म्हणतात पळवणिया गेली झोप होते पाप आडते इथं जय जयकाराने जर झोप लागत असेल तर त्याच्यासारखा पुण्यवान कोण नाही म्हणावं लागेल इथं आल्यानंतर मात्र झोप आली नाही पाहिजे पळवणिया गेली झोप होते पाप आडते आणि झोप आली की म्हणायचं आपलं पाप आडवं येत आहे म्हणून जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे मग इथं नेमकं काय आहे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची नाही का इथं आल्यानंतर आपल्याला आपल्या साधनेतनं आपल्याला कृपा प्राप्त होत असते मग ते देव कृपा संत कृपा सद्गुरु कृपा अनेक प्रकारची कृपा आहे ती कृपा आपल्याला प्राप्त होत असते म्हणून ओल छाया कृपेची इथं आल्यानंतर मात्र तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची म्हणून तुम्ही आम्ही इथं मंदिरापर्यंत येत असतो आम्हाला पण कोणाची तरी कृपा व्हावी आणि कृपेतनं आम्ही मात्र सावध झाल्यानंतर मग जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे हा या अभंगाचा धावता भावार्थ झाला आता बस करूया का कीर्तन झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुकोबराय विशेषत्वाने सांगतात सावध झालो दोन या ठिकाणी शब्द आलेले आहेत दोनदा सांगितलेला आहे एक व्यवहारातनं पण जागृती आहे आणि परमार्थातनं पण जागृती आहे कारण व्यवहारामध्ये तो आम्हाला रोज उठवावं लागतं रोज आपण काकडा करतो त्यावेळेला सगळ्यांना उठवतो नाही का देवाला सकट नाही का उठा पांडुरंगा
प्रभात समय पातना नाही का देवाला सुद्धा तेव्हा उठा सकळ जन उठले उठले नारायण रोज जाग करावं लागतं रोज झोपेतनं सावध करावं लागतं हो म्हणून ही असणारी सावधता प्रत्येकाला आहे पण आत्म मात्र जागृती मात्र प्रत्येकाला नाही कारण आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाईनो तुका म्हणे एकाच्या घाये का जाणून येणे ना भये नाही का दुसऱ्याच एखादं म्हातारपण बघावं आजार पण बघावं त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये जरा सुद्धा वाटत नाही की बाबा आपल्याला सुद्धा पुढे असं येईल म्हणून असं वाटतं का कधी वाटतं नाही ज्यांना रोग आलेला आहे ज्यांना म्हातारपण आलेला आहे त्यांना मात्र आपण हसतो बरं का हसतो तर आपल्याला माहित नाही ऐशी दशा येईल पुढे मग मन होईल वेडे तव चिंतोनी ठेवतो कडे आत्मज्ञान यासाठी म्हातारपणातली शिदोरी म्हणजे परमार्थ म्हातारपणातली शिदोरी मध्ये परमार्थ आहे तर कीर्तनामध्ये एखादा शब्द ऐकावा आणि तो लक्षामध्ये ठेवावा त्याला श्रवण मनन आणि निधिध्यासन असं म्हणतात एखादं जरी तुकोबरायांचं प्रमाण ऐकलं पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध तुकोबरायांचं प्रमाण आहे हे म्हातारपणात चांगलं उपयोगाला येतं बरं का तर म्हातारपणात कोणी विचारत बैल म्हणे खरं मरता तरी बरं नाही का कोणी म्हातारपणामध्ये सहकार्य करत आपलं शरीर सुद्धा आपल्याला सहकार्य करत नाही त्यासाठी चिंतोनी ठेव चोकडे आत्मज्ञान आता आत्मज्ञान नेमकं काय आहे तर आत्मज्ञान आज कळावं की हे बाहेरचं सगळं मिथ्या सगळं असणारं नाशवंत आहे सगळं संपणार आहे हे आज कळावं बाहेर नुसतं काय ऐकून काय उपयोगाचं नाहीतर सुनी नाही काय नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे आतापर्यंत आम्ही 30 वर्षात किती कीर्तनकार ऐकलं किती कीर्तनकार सोडून दिलं म्हणते का कीर्तनकार बी गेलं हो पण आम्ही मात्र त्यांचं ऐकलं आता सावध झाले म्हणून इथं मात्र आपल्या अंतःकरणामध्ये असणारे धन दारा पुत्रा विषय असणारे मिथ्यात्व कळावं नश्वरता करावी म्हणून ते सुद्धा वर्णन केले धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून नरिघा देवासी असं एखादं प्रमाण मात्र आपल्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे आणि ते म्हातारपणामध्ये आपल्याला उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथं मात्र सावध झालं पाहिजे व्यवहारामध्ये आता सावध होतोय किंवा व्यवहारामध्ये जर सावध झालं नाही तर अनेक प्रकारचे आपल्याला झोप लागते नाही का त्याला स्वप्न जागृती सुषुप्ती म्हटलेलं आहे मग ते स्वप्न अवस्थेमध्ये कधी कधी आपण जातो मग त्यात मात्र जागा होता येत नाही स्वप्नामध्ये एखादा जर राजा झाला की मात्र तो त्याच्याच तोऱ्यात असतो बरं कुठं स्वप्न मग आता स्वप्न खरं का खोटं इकडं कसं असतं तुम्हाला पडतात का नाही स्वप्न अजिबात नाही स्वप्न पडतच नाही का अहो स्वप्न खरं का खोटं खोटं चोपदार काय तुमचं म्हणणं आहे विचार करून सांगा मी तोपर्यंत थांबतो खरं का खोटं काय
खोट? तुमचं काय म्हणणं आहे, खरं का खोट? बरं, यांचं म्हणणं खोट आहे. आता खरा परिणाम का होतो? एकदा एकाच्या स्वप्नामध्ये त्याचा धंदा आला. आता त्याचा व्यवसाय जो होता तो एसटीतला असणारा कंडक्टर होता. आता तो कंडक्टर इथं कोण नाही ना, नाहीतर चुकून त्यांना वाटायचं माझ्यावर बुवानं बरं किराणा धरले, रिटायरच की. पण त्या अजून स्वप्नात येतात ना, बरं का, असं त्यांच्यासाठी नाही. आता हयात आहेत ते विद्यमान आहेत त्यांचं आपण सांगू, रिटायरचं नको. हो, त्यांच्या स्वप्नामध्ये रात्री मात्र गाडीत आहे, गर्दी जास्त झाली, ते सारखं म्हणायचं सरका पुढं, हाय जागा, हाय जागा, सरका पुढं, हाय जागा. आता हे नवरा बायको दोघ जण पलंगावर झोपली होती. हो, आता पलंगावर झोपल्यामुळं बायकोला वाटलं जागा नाही वाटतं माग, जरा वायच पुढं सरकावं, म्हणून ती वायच पुढं सरकली. सरका पुढं, तर या आधी 10 मिनिटं गेली की सरका पुढं, हाय जागा, हाय जागा. बायको म्हटली अजून किस्त पुढं सरकायचं, पाक काटावा आली. आता काटावा आल्यानंतर मात्र म्हटली आता सरका पुढं व्हायचं, सराकली व्हायच पुढं. आणि 10 मिनिटं गेली की सरका पुढं, हाय जागा. तुम्ही झोपला, हाय जागा. आपलं बायकोनं मंडळीनं विचार केला आता मीच उठते इथनं आणि मी पुन्हा मागं जाऊन झोपते. ती आपली मागं जाऊन झोपली. आता किस्ता सरकायचाच तेवढा पुढं सरका, आणि 10 मिनिटांनी हे सरकाय तेच म्हणायला लागलं सरका पुढं, हाय जागा, हाय जागा. आणि हे जसं पुढं सरकलं तसं त्या जोरात आपटलं. बरं, आपटल्यावर ते काय खाली फरशी होती हो, आणि पलंगाचं माप बराबर केलेलं आहे त्या फर्निचर वाल्याने, बराबर केलेलं आहे. पण आपण अजून त्याचं डोकं चढवतो, इटाच घालतो, तो वंडकच घालतो. अहो ते 6 फूट उंच केल्यावर वर, आणि ते नजे पडलं, 5 दिवशी पडल्याबरोबर त्याचा हाडा मात्र सुरा. आता यांचं म्हणणं आहे स्वप्न खोट, मग परिणाम ह्याला आता ऍडमिट करायची बारी आली. चॅरिटी खोबा बदलायची बारी आली, वाटी बदलायची आली. मग परिणाम का खरा झाला असो, त्यांचं म्हणणं आहे खोट. आता काय म्हणणं आहे तुमचं? आता लगेच बदल, आता खरं आहे. मग खरं आहे. मग स्वप्नामध्ये राजा झाल्यानंतर मग जागृतीत का राजा नाही? तो मात्र पोत्यावरच बसलेला असतो, नाही का, हातरुणावर झोपलेला आहे. राजा होता स्वप्नात. मग खरं म्हणावं तरी खरं म्हणता येत नाही, खोटं म्हटलं तरी खोटं म्हणता येत नाही. ज्ञानोबरायांचा पुरावा पाहूया. स्वप्न माझे देखिजे ते स्वप्नीचे 7 अब्जे, मग छेवून या पाहिजे तो काही नाही. ज्ञानोबराय म्हणतात स्वप्न हे स्वप्नामध्ये खरं आहे, स्वप्न हे स्वप्नामध्ये खरं आहे, पण जागृतीत आल्यानंतर मात्र ते खोट आहे. तुकोबरायांना असणारा स्वप्न दृष्टांत झाला, स्वप्नात अनुग्रह झाला. खरा झाला का खोटा झाला? खरा अनुग्रह झाला. सत्यगुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काय, मागितलं काय? भोजना मागते पडिला विसर. स्वप्नामध्ये दिलेला अनुग्रह तुकोबरायाने जागृतीमध्ये मात्र तो सत्य करून दाखवला. आणि एवढ्यापर्यंत मजल मारलेली आहे. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, नाही का, मानव देह घेऊन निधामा गेले, म्हणजे सदेह वैकुंठ गमन. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य लोपीच केले, न त्यागिते दिव्य लोकाशी. स्वप्न हे खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही, पण ते ज्ञानोबराय म्हणतात स्वप्न हे स्वप्नामध्ये खरं आहे आणि जागृतीमध्ये आल्यानंतर खोटं आहे. असो, हे स्वप्नाचा प्रकार आहे. याच्यातनं जागृतीतनं आपण जागा होतो, एखादा हलवून जागा करतो. उठा, आता वेळ झालेली आहे, काकड्याची वेळ झालेली आहे. डोळा उघडत नसला तरी उठावं लागतं. नाही का, असलं उगाच डमळण टपण असला बोलताय आम्हाला येत नाही म्हणून तो म्हटला.
नाहीतर तुमचा धतडाम जो पण नाही ना, नाही हाती दाडा वगैरे असलं काहीतरी त्यांनी वाजवलं, पण इकडं मात्र वेगळंच काम होयाच कीर्तनातूच नाही का. असो अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी, पण इथं सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध सांगितलं, इथं सुद्धा सावध झालं पाहिजे, सावध परमार्थामध्ये झालं पाहिजे. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. म्हणून इथं मात्र त्या हरीचा आज जर ज्योतिर्लिंगाचा मंदिर असलं, भगवान शंकराचं मंदिर जरी असलं तरी तो हरी मात्र सगळीकडे व्याप्त आहे. या सगळ्या दैवंतांच्या मध्ये असणारा हरी आहे. म्हणून त्या हरीच्या मात्र जागरणा कुठलाही असला, कोणताही जागर असला तो हरीचा आहे असं आपण समजायचो. कोणाचा जागर असना, त्या जागरामध्ये जर आपली आत्मजागृती होत असेल, आपले आत्महित होत असेल, पुण्य जर आपलं वाढत असेल तर त्या जागरणाला जावावं. म्हणून असणारा हा हरीचा जागर आहे. त्या हरीच्या जागरण आलो, हरीच्या जागरणा सावध होऊन हरीच्या जागरणा आलो. मग इथं आल्यानंतर आहेत तरी नेमका कोण कोण, तर हे सगळे असणारे वैष्णव मांदियाळी आहे. म्हणून तुकोबरायाने विशेषत्वानं सांगितले तर कोण आहे अभंगाचं, जिथे वैष्णवांचे भाव, जिथे वैष्णवांचे भाव, सगळे वैष्णव आहे. कोणती आहे मगाशी सांगितले असणारे विष्णूचा असणारा पंथ आहे. त्याच्यामुळे हे सगळे कोण आहेत, वैष्णव आहेत. म्हणून आपण वैष्णव पहिल्यांदा झालं पाहिजे. वैष्णव त्यालाच म्हणावं. कोणाला म्हणावं वैष्णव, वैष्णव म्हणू जया अवघी देवावरे त्यालाच वैष्णव म्हणावं. केवळ केवळ देवाच्या व्यतिरिक्त देवाविन काही आता बोलण्याचे नाही. देवा व्यतिरिक्त नाही. फरक एवढाच आहे, तुम्ही आम्ही देवाकडे जातो ते देवाला काहीतरी मागण्यासाठी. देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे, देवा माझ्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण कर. देवाचं तिकडे काय का भिन. देवाचं एखादं मंदिर पाक जीर्ण झालेलं असतंय, काय काय गावाला घेणं देणं. त्या देवाचं काय घेणं देणं नसतंय. मंदिर पडू दे नाही का, फक्त माझ्या मनातलं काम देवा कर, हे नारळ ठेवतो जसा असेल तसा ठेवून येतो माग. आणि ते देव बी एवढं भोळ त्या भक्ताचं सगळं काम करून टाकतं ना, आपलं घर मोकळं तसंच बळकं असो कसंही असो. त्याला मात्र वैष्णव म्हणता येणार नाही. त्याला मात्र कामिक भक्त म्हणावं लागेल. चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुखितो नोर्जन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच्या भरतर्ष अर्थ अर्थार्थी त्याला भक्त म्हणावं लागेल. महाराजांना कोणतं तरी प्रमाण म्हणायचं होतं. भक्ती दयाचे चित्ते बोध कैसा
स्टॉपच्या पुढे जाऊन बी एसट्या काय थांबतात ना, पण आपला स्टॉप मोठा आहे हो, आपला स्टॉप मोठा आहे. विषय तोच चाललेला आहे. चतुर्विधा भजनते माम ये जना परिपासते, नाही का? आर्तो जिज्ञासुरत आर्त भक्ताचे हे लक्षण आहे अज्ञानाची भक्ती. इच्छिती संपत्ती, माझा फक्त यथेच्छ असणारा बंगला, माझा फक्त यथेच्छ गाडी, नाही का? हे सगळं देवा तुझ्या कृपेनं मला हो दे, पण तुझं काय आहे ते मला मात्र काय सांगू नको. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, त्या तयाचे चित्ते बोध कैसा. माता बोध कोणता? अरे तो देव आणि मी हे एकच आहे हे जाणून घेणं म्हणजे त्याला बोध म्हणायचं. मग हे कुठपर्यंत करायचं? जवळ अरे अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवाचे या साधना भजावे लागे. मी आणि देव एक आहे हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा सुद्धा होत नाही होण्याची, तोपर्यंत आपण अज्ञानीच आहे बरं. आणि देवन मी हे एकच आहे, ज्यावेळेला अहम ब्रह्मास्मी हा बोध होत असतो. तुकोबरायांचं वर्णन आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्माळला, विश्वाकार, नाही का? अशी अवस्था प्राप्त करून घेणं, त्याला देवच आपलाचा करून घेणं याला म्हणतात. म्हणून ती आम्हाला इच्छा प्राप्त होत नाही, आणि ती एकदा झाली आणि देव स्वरूप आपण झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणायचं. वैष्णव भेदा भेद भ्रम अमंगळ, पण आमचीच माप काढत बसते इथली नव बरं का, लांबची तिकडली. हे वैष्णव आहे आम्हाला अजून निदर्शनात आलं, हे विष्णू स्वरूप आहे निदर्शनात आलं. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, ही अनुभूती आल्यानंतर मात्र हे सगळ्या जगामध्ये असणारा एकच देव आपल्याला दिसतो. शरीर आपल्याला नाही पाहायचं तर त्याचं तत्व पाहायचं आहे. एक तत्व, तसं मी तो वासुदेव तत्वता, या तत्वानं पाहायचं आहे. ईश्वर एकच व्याप्त आहे. ही अनुभूती आल्यानंतर मात्र तो खऱ्या अर्थानं वैष्णव होत असतो. म्हणून नाहीतर काय लोकांना कीर्तनाशिवाय इतरत्र कुठेही झोप लागत नाही. एक दृष्टांत देतो. एका आजीनं मला सांगितलं, महाराज लय चांगलं कीर्तन तुम्ही करताय, तुमचं कीर्तन चालू झालं की जे मला डुलका लागतो ते शेवटीला काहीतरी जय विठ्ठल म्हणते, आता त्यावेळेला जागे हो. मग तुम्ही काय करता म्हटले, मी गोळ्या खाऊन सुद्धा मला झोप लागत नाही, कीर्तन म्हटलं की मात्र झोप लागत. म्हटलं माझ्या बरोबरच आपली सग कीर्तन असलं की तू आपलं झोपायचं काम करायचं, म्हणजे तुझं आरोग्य तुझं सुधरल. झोप कशासाठी दिलेलं आहे? अहो शरीरातलं धातू साम्य युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योग भवति दुःखः. जागणे जरी झाले तरी भावी ते मी तुले वर्णन केलं आहे. निद्रे ही मानुतीचे अवसरे एके. 24 तासामध्ये 4 अवसर आहेत. किती? 4 अवसरामध्ये एक अवसर कोणाला द्यायचा आहे? झोपेला द्यायचा आहे. जर दिला नाही तर गाडी घाटातनं खाली, हो घाटातनं गाडी. कीर्तनात बी तसंच होतं, मागचं पडतं पुढच्या अंगावर, त्याच्या पुढचं मग पुढचं माग म्हणतं, पुढचं जागा असतं ते मागलेला म्हणतं. कसं होत हो. मग तेव्हा मागचं काय म्हणतंय? आपोआपच होतंय. परिणाम कशाचा? झोप न घेतलेला. म्हणून झोप वेळेवर घेतलीच पाहिजे. पहाटे 10 वाजेपर्यंत झोपलंच
नाहीतर मुंबईची पद्धत निघाल्या. रात्री रात्री बी म्हणायचं नाही आता. 2 वाजता मध्य नाही का, दुपारच्या मध्य, रात्रीचं म्हणजे मध्य दुपारच म्हणायची. ती 2 वाजूस्तोवर बसतात बरं का फोन घेऊन. आणि 2-3 ला झोप लागली की ते 10 ला सुटतं. उगाला वाटतं सूर्य नाही अजून तुझ्यासाठी थांबून. हो म्हणजे आता अवस्था झालेली आहे. पण सकाळी पहाटे लवकर उठा. मग ही साधू संतांनी तुम्हाला नियमावली घालून दिलेली आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, साधना करावी. एकांतवास असतो, निवांत असतं. पण ती मात्र सगळी साधना सगळी लोपत चाललेली आहे. अलीकडं आता जवळजवळ हनुमान जयंती आली जवळ. आमच्या गावातला हनुमान जयंतीला कार्यक्रम असतो. सगळ्यांना ओरडून सांगतो जरा पुरुष मंडळींनी हनुमंतरायांचा उत्सव आहे, सकाळी फुलं टाकाय 5:30 वाजता 6 वाजता हजर राहा. पैलवान सगळे हजर राहा. कोणी नसतं बरं का सकाळचं. या सुद्धा माणूस आता कोण म्हणतं काळू पुत्र बी नसत. म्हणजे सकाळच्या पारी कोणी हजर राहत नाही. सगळ्या महिला मंडळ जेवढ्या काकडा आरतीला आलेल्या महिला सगळ्या काय करतात तर मात्र ते फुलांचा वर्षाव. माल तर एवढं मन दुःखी होतं. या पुरुष असून काय उपयोगाचे. एक दिवस आपण जागू शकत नाही हनुमंतराय यांच्यासाठी. ब्रह्मचारी असून सगळ्या महिलांनी फुलं टाकायची आणि पुरुषांनी मात्र ढारढोर सकाळच्या झोप घ्यायची. असो आपला विषय चाललेला आहे झोपेचा. झोपेला एक अवसर दिल्यानंतर, मान दिल्यानंतर मात्र बाकीचे 3 अवसर मात्र साधना करावी. पळवणीया गेली झोप, होते पाप आडते. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत से विठोबा. Kumar, 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 Kumar,